नमस्कार, मी श्वेता सामसंजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। बाळाचा जन्म झाला की बाळाच्या आईला बाळाची काळजी वाटू लागते। मग बाळाला दूध पाजण्यापासून ते अगदी मालिश करण्यापर्यंत सगळ्या गोष्टींवर आईचं अगदी बारीक लक्ष असतं। बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी योग्य पद्धतीने मसाज होणं हे खूप आवश्यक आहे। तर हा लहान मुलांना मसाज नेमका कशा पद्धतीने केला जातो हेच आज आपण जाणून घेणार आहोत। तर मसाज आणि आरोग्य या विषयाच्या तिसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचे सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ श्री स्वागत तोडकरजी। चला तर आपण स्टुडिओ मध्ये त्यांचं स्वागत करूयात। नमस्कार सर। नमस्कार। निसर्गोपचार ही खरी भारताची संस्कृती परंपरा, मात्र जणू काळाच्या ओघात आपण हे सगळं विसरत चाललोय आणि या सगळ्याचीच आठवण करून देण्याचं काम, निसर्गाशी आपल्या प्रत्येकाला जोडण्याचं काम तोडकर संजीवनी अगदी अहोरात्र करते। तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राने गेल्या अनेक वर्षांमध्ये निसर्गोपचार आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संशोधन केलेलं आहे। अनेक असाध्य आजारांवर रामबाण ठरतील अशा पद्धतीने औषधं तयार केली आहेत। अनेक त्रस्त रुग्णांना पूर्णतः बरं करण्यात त्यांना यश सुद्धा मिळालेलं आहे। म्हणूनच महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देशात सगळीकडे निसर्गाचा, निसर्गोपचाराचा, आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम तोडकर संजीवनीच्या माध्यमातून हे होत असतं। तोडकर संजीवनीच्या विविध केंद्रांवर मसाज थेरपीच्या माध्यमातून विविध उपचार केले जातात। आज आपण पुन्हा एकदा मसाज आणि आरोग्य याविषयी चर्चा करणार आहोत। चला तर मग चर्चेला सुरुवात करूया। मसाज आणि आरोग्य या तिसऱ्या भागामध्ये आज आपण लहान मुलांना कशा पद्धतीने मसाज केला जातो हे जाणून घेणार आहोत। सर, बाळंत मसाज याविषयी तुमच्याकडनं अनेकदा ऐकलेलं आहे, थोडंसं विस्तृत सांगू शकाल का? नक्कीच। बाळंत मसाज म्हटलं तर कसं होतं की डिलिव्हरीमध्ये जे मसाज करायला लागतात डिलिव्हरी झाल्यानंतर, आफ्टर डिलिव्हरी, तर त्या मसाजना आम्ही बाळंत मसाज म्हणतो। मग त्यात ते शिशु पण येतो आणि ती महिला पण येते। तर ह्याच्यात कसं होतं की बघायला गेलं तर बाळंतपणामध्ये बाईचा पुनर्जन्म होतो असं म्हणतात। आणि हे हल्ली काय झालेलं आहे की सीझरचं प्रमाण वाढल्यामुळं, कारण व्यायामाचा अभाव, त्याला काय आता कोण काय करू शकत नाही, पण बऱ्यापैकी कसं होतं व्यायामाच्या अभावामुळे सीझरिन खूप वाढलेलं आहे। सीझर करणं आज जास्त प्रमाण झालेलं आहे। पण जरी झालं तरी त्याच्यानंतरचा जो मसाज आहे तो घेणं खरंच खूप गरजेचं आहे। आणि तो जर घेतला तर त्या महिलेला आम्ही ते बाळंत मसाज म्हणून एक आमचं पॅकेजच आहे तसं। तर ते महिला जे असते ते बऱ्याच महिलांना बघा की आफ्टर डिलिव्हरी काय होतं की मूळव्याध किंवा बऱ्याच महिलांना शुगर किंवा बऱ्याच महिलांना हार्मोन्स इनबॅलन्स झाल्यानंतर मेंटली डिस्टर्ब राहायला लागतात। आणि हे जर तुमची पहिली डिलिव्हरी जर त्या महिलेची असेल, त्या ताईची जर पहिली डिलिव्हरी जर असेल, तर त्यामध्ये कसं असतं की सगळं नवीनच असतं ना, आणि त्यात तिला जे अनुभव आलेले असतात आणि त्याच्यामुळे तिचं जे खच्चीकरण झालेलं असतं किंवा शारीरिक ज्या तिला दुर्बलता आलेली असते, तर ती पुन्हा उठून उभारण्यासाठी ही मसाज खरंच खूप गरजेचं आहे। नाहीतर कसं होतं की नंतर, आता याच्याबद्दल मी इन डिटेल बोलणं तसं फार अवघड आहे, पण तरीसुद्धा सांगतो की कसं होतं की त्याच्यानंतर गॅसेसचे प्रॉब्लेम वाढायला लागतात। मग ते गॅसचे खूप त्रास होतात, ते बोलण्याच्या पलीकडचे सगळे त्रास असतात। त्याच्यानंतर पचनाचे त्रास, पित्ताचे त्रास, पित्ताशयात खडे, बीपीचा त्रास, बीपीचा सुद्धा बऱ्याच महिलांना त्रास होतो ह्या गोष्टीबद्दल। तर हे जर आपल्याला कुठलं नको असेल किंवा पुढचं लाईफ आपल्याला ह्याचा परिणाम खरंच पुढं, जर आता शेकबाज वगैरे किती होतो काय होतं हे काय माहीत नाही, पण शेकबाज जर होत नसेल, असेल तर चांगलंच आहे, नसेल तरी जे काय ते पोटातली सगळी सूत्र जे असतात ते आपल्या 9 महिन्यामध्ये 10 महिन्यामध्ये जी आपल्याला 9-9.5 महिन्यामध्ये जी लूज झालेले असतात, सगळी आतडी लूज झालेली असतील, जे काय असेल गर्भाशय असेल किंवा त्याच्यामुळे जे काय हार्मोन्स इनबॅलन्स झालेले असतील, तर हे जर आपल्याला बॅलन्स ठेवायचे असेल, एका स्त्रीला परत पूर्ववत जर समजा आपल्याला चांगलं बनायचं असेल, पोट आपल्याला नको असेल किंवा जी अनावश्यक चरबी डिलिव्हरीनंतर जी वाढायला लागते ती जर नको असेल, अंग सुजरं फुगरं होणे, थायरॉईड होणे, खूप 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 आजार असतात। हे जर आपल्याला टाळायचे असतील, तर उष्णता कंट्रोलमध्ये ठेवायची असेल आणि पित्त कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल, तर बाळंत मसाज म्हणून हा 6 महिन्याचा जो पिरियड आहे, तर 6 महिन्याच्या पिरियडमध्ये आता हल्ली थांबणं एवढं 6 महिने कठीण आहे। पूर्वी असायचं की 6 महिने बाळंतपणानंतर ती माहेरी राहायची, जी कोण महिला असायची ती माहेरी राहायची, 6 महिने ती राहायची आणि 6 महिन्यानंतर ते सगळा शेकभाज मसाज करून घेऊन यायची। पूर्वी ते करण्यासाठी एक सुई नसायची, म्हणजे खेडेगाव जरी असलं तर खेडेगावामध्ये एक अशी ती टेक्निकली माहिती असलेली प्रोफेशनल ते
म्हणजे सगळ्या गोष्टीचा अनुभव असणारी एक वयस्कर आजी असायची, जिला सुईण म्हटली जायची आणि ती बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर करून द्यायची. पोटाचं बांधणं असू दे किंवा तो व्यायाम असू दे किंवा तो मसाज असू दे किंवा जे गरम पाणी आंघोळीला वापरलं जातं, कडुलिंबाचं असू दे, करंजीचं असू दे, हे जे वापरलं जातं ते हल्ली आता बघायला मिळत नाही. किंवा वावडिंगा शेपवा याचा जो शेक भाज आहे हा मिळत नाही बघायला मोस्टली. तर हे सगळे जे आपल्याला जमत असेल तर ठीक आहे, नसेल तर हे करण्यासाठीचा 6 महिन्याचा एक कोर्स बाळंत मसाज म्हणून आम्ही हा डेव्हलप केला आहे. तर 6 महिन्यामध्ये आम्ही त्या मुलाला सुद्धा, म्हणजे जे ते बालक आहे त्या बालकाला पण आणि त्याच्या आईला पण, ह्या आम्ही एक मसाज थेरपी नवीन तशी आहे बऱ्यापैकी. ती पूर्वीच्या लोकांनीच ज्या आम्ही काय केलं आहे की नवीन म्हणण्यापेक्षा आम्ही जे शोध लावला म्हणतो ना, आम्ही खरं सांगायचं तर डेव्हलप केली वगैरे असं आम्ही शोध लावला. म्हणजे बऱ्याच वयस्कर महिला, आज ज्या सुईणीचं काम करणाऱ्या बऱ्याच महिलांना आम्ही भेटलो, त्यांच्याकडून काही माहिती घेतली, काही माहिती आम्ही जुन्या पुस्तकातून ग्रंथातून घेतली की, आणि त्यातून शारीरिक माहिती आपल्याला असते की कोणती नस कशी होती, प्रेग्नन्सी कशी राहते किंवा त्याच्यानंतर महिलेमध्ये कसं काय काय बदल घडत जातात आणि त्याच्यातून उष्णता का वाढते, सीझर का करावं लागते, ह्या सगळ्याचा ज्यावेळेस आम्ही शोध घेतला आणि त्याला आपल्याला ऑप्शन काय असेल तर औषधांपेक्षा मी अजूनही सांगेन की विदाऊट मेडिसिन तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता, त्या फक्त मसाजमधून. आणि त्या मातेला, त्या आमच्या महिलेला आज मसाजची त्यावेळची खूप गरज आहे. हा मात्र 6 महिने तुम्हाला सुरुवातीला किमान हे 3 महिने तरी डेली घ्यावा लागतो. त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर आठवड्यातून एक वेळ चालतो. असं 6 महिन्याचा तो कोर्स आहे. आणि बऱ्यापैकी काय होतं की हल्ली महिलांना 6 महिने घरी थांबणं शक्य नाही हो आजच्या धावपळीत. आणि महागाई इतकी आहे की संसारात आता पूर्वी कसं की नवऱ्याच्या एका चाकावरती ते चालायची, सर्कस चालायची, पण आता सर्कस अशी घडायला लागली की महागाईमुळं की दुसरं चाक असेल तरच ते संसाराचा गाडा चालायला लागला आहे. त्यामुळे महिलेला सुद्धा आज संसाराला हातभार लागण्यासाठी आज आपलं घर सोडून बाहेर पडायला लागले. आणि महिन्याच्या पुढं ती महिला, काय जरी झालं, महिना जास्तीत जास्त 1.25 महिना म्हणजे 40 दिवसाच्या पुढं ती महिला आज म्हणजे घरी सुट्टी मिळत नाही किंवा ती घेऊ शकत नाही, तेवढा विश्रांती ती घेऊ शकत नाही. आणि त्यामुळं काय होतं की तिची खरंच आज आपण म्हणतो ना आयुष्य कमी आलं, महिलांचं आयुष्य कमी आलं, पुरुषांचं आयुष्य कमी आलं, तर महिलांचं जास्त करून आयुष्य कमी आलं. महिलांच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढलं, गाठी खूप वाढायला लागलेल्या आहेत. आज ब्रेस्टला गाठी व्हायला लागलेल्या आहेत महिलांना, आज म्हणजे गर्भाशयात गाठी व्हायला लागलेल्या आहेत, थायरॉइडच्या ठिकाणी गाठी वाढायला लागलेल्या आहेत. हे सगळं बऱ्याच महिलांना इथं कानाच्या इथं पाठीमागं बरं, म्हणजे ते TBची गाठ आहे की काय इथंपर्यंत सुद्धा आज जे होतं, किंवा दम लागणे, जिना न चढता येणे, गुडघे दुखी, म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात बघा की म्हणजे महिलांचं तसं बाकीच्या अनावश्यक ठिकाणी चरबी जास्त साठणे, हे जे प्रकार आहेत, तर हे जर आपल्याला थांबवायचे असतील, करायचे असतील तर प्रॉपर विश्रांती होत नसेल तर मसाज. आणि हे महिन्यात आपण जर समजा महिनाभर जरी समजा तुम्ही 40 दिवस 45 दिवस जरी म्हणजे 1.5 महिना कंटिन्यू करत पुढं येता जाता का असं तुम्ही जर समजा 3 महिने जरी हा समजा कोर्स केला तुमचा मसाजचा, तरी तुम्हाला ह्यातून कसं होणार आहे की तुमचे सगळे आजार बऱ्यापैकी 80% आजार ह्या तुमच्या थेरपीतून, ह्या मसाजच्या थेरपीतून आपण टाळू शकतो, घालवू शकतो. आणि त्याचबरोबर त्या मुलाला सुद्धा, आज मुलांच्यासाठी जर तुम्ही जर बघितलं लहान मुलांना मसाज करण्यासाठी, तर आज ती प्रॉपर पद्धती माहिती नाही कुणाला, बऱ्याच लोकांना ती काही माहिती नाही, किंवा आज सुईण राहिली नाही होती, खेडेगावातही राहिली नाही, हे नाही. आज जन्माला यायच्या अगोदर आज दवाखान्यात नाव घातलं जातं. हो का, हे बरोबर आहे, आपल्याला कोणत्याही गोष्टीची रिस्क नको आहे. पूर्वी सुविधा नव्हत्या, तेवढी सोय नव्हती, म्हणून लोक ठीक आहे घरात असायचं. पण आज सगळ्या फॅसिलिटीज आहेत, सगळ्या सुविधा आहेत. आता आमच्या लहानपणी जर बघितलं तर आमच्या गावातून म्हणजे कोल्हापूर एक 11-12 किलोमीटर असेल, 10 किलोमीटर पकडा, तर ते जायचं म्हटलं तर किती महिला जरी समजा आडलेली महिला म्हणायची त्यावेळेस, डिलिव्हरीच्या वेळेस जर समजा बाळ आडवं आलं, काय झालं तर आडलेली महिला, तर तिला न्यायला बैलगाडीशिवाय पर्याय नव्हता. पण आज कसं आहे की बैलगाडीतून जायला त्याला नाहीच म्हटलं तर खूप वेळ लागायचा. आज जर बघितलं तर 10 मिनिटात जातो आपण. ह्या सुविधा आहेत सगळ्यात. आज दवाखाने आमच्या गावाकडे पण झालेले आहेत. तर ह्या सगळ्या सुविधा आहेत, बरोबर आहे, हे केलं पाहिजे, दवाखान्यात नाव घातलं पाहिजे, रिस्क नको, तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण त्याचबरोबर आपल्याला जे काय आहे तर जुन्या पद्धतीतल्या ज्या मसाज पद्धती आहेत
ह्या तुमच्या डिलिव्हरी होऊ दे, सगळ्या गोष्टी होऊ देत, पण जुन्या पद्धतीची राहू दे बाकीचे, पण मसाज थेरपी तरी किमान तुम्हाला जुन्या पद्धतीने ती करावीच लागेल. आणि ती केली तरच तुम्ही 100 वर्षाचं आयुष्य निरोगी जगू शकता. पुढचं आयुष्य अनावश्यक चरबी वाढणे, पोटावरची असू दे, म्हणजे बरेच थाईजवरती वगैरे अशी जी वाढते आणि अनावश्यक, आज कसं आहे की बसा उठायला सुद्धा महिलांना बराच त्रास होतो किंवा हे गाठींचं प्रमाण जर घालवायचं असेल तर मसाजला पर्याय नाही. नक्कीच. आणि मसाज थेरपी नंतर आयुष्य कसं निरोगी झालं, आरोग्य कसं निरोगी झालं, हा अनुभव सांगणारे एका रुग्णांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. मला ना डोकंदुखीचा आणि मानाचा खूप त्रास व्हायचा, खूप वेदना व्हायच्या आणि असं वाटायचं की जरा जर जोरात जर बोललं तरी एक तर डोकं सटकायचं आणि दुखायचं ना, प्रमाणाच्या बाहेरच. तर माझी एक मैत्रिणी होती, ती बोलली की आज आम्ही तोडकर सरांच्या इथं जाणार आहे, तू येणार आहेस का तिथली ट्रीटमेंट घ्यायला. तर मी म्हटलं ठीक आहे आपण जाऊ, चालेल. पण नंतर डॉक्टरची इथं आली, ट्रीटमेंट चालू झाली मला आणि डॉक्टरने असं पकडलं, एका झटक्यात अशी मान मोडली, असं वाटलं एकदम रिलॅक्स. तर रिझल्ट आला. मी मानाला असं करायची तरी खूप दुखायचं, पण आत्ता मला एक तर छान वाटतंय आणि एक तर रिलॅक्स पण वाटतोय, कारण डॉक्टरची ट्रीटमेंट मला एवढी चांगली भेटली. ते मी बोलते पण मला एक तर छान वाटतंय की खरंच 100% डॉक्टरांचा रिझल्ट येतोय. मला जाणवलं आता मला असं वाटायला लागले की मी आली ती फायद्याचं झालं माझ्यासाठी. आणि कसं ज्यांना कुठलं त्रास होत असेल तर त्यांनी आवश्यक एकदा डॉक्टरांची भेट घ्यावी. तर तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्रामध्ये कशा पद्धतीने मसाज थेरपीनंतर नवीन आयुष्य मिळालं असा अनुभव सांगणाऱ्या रुग्णांचं मनोगत आता आपण ऐकलं. या विषयावर आणखीन चर्चा करणार आहोतच, पण वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण मसाज आणि आरोग्य याविषयी जाणून घेतोय. तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचे खरं तर निसर्गोपचार तज्ज्ञ स्वागत तोडकरजी आपल्यासोबत आहेत. सर, आपण एक बाळंत मसाज याविषयी जाणून घेतलं. आईला मसाजाची किती आवश्यकता हे तुम्ही सांगितलं. आता लहान मुलांच्या मसाजाविषयी विचारायचं की हा काही वेगळ्या पद्धतीचा असतो का? नक्कीच. लहान मुलांना कसं आहे, आपला म्हणजे आमची जे कन्सेप्ट आहे तर खरंच भारत देश आपला सक्षम व्हावा असं वाटत असेल तर आजचं बालक ठीक असणं गरजेचं आहे. कारण काय झालं, माझ्या इथं बघितलं तर 25शीत केस गेलेली मुलं येतात, 25शीत बीपीची गोळी खाणारी येतात, शुगरची औषधं खाणारी मुलं येतात माझ्याकडं. काहीतरी 5-6 वर्षानंतर हळूहळू अपंगत्व आलेली मुलं येतात. बऱ्याच मुलांचं असं आहे की म्हणजे टाईप 1 शुगर आहे. तर हे सगळं कशामुळे होतं तर ते आज मसाज त्यांना नीट मिळत नाही लहान मुलांना. बऱ्याच मुलांची उंची कमी आहे, तब्येत कमी आहे, त्याच्यात म्हणावी तेवढी ताकद नाही, अशक्तपणा हे जे आहे मुलांच्यामध्ये. तर पूर्वी आम्हाला कसं असायचं की लहानपणी आमचा खेळ असायचा, आता खेळ कमी झालेला आहे मुलांचा. आता फुटबॉल खेळ जा म्हटलं तरी ते मोबाईलवरती खेळत बसते, अशी परिस्थिती आहे. पण ह्या मुलांना आपण जोपर्यंत म्हणजे कसं झालं आहे की त्यातून एक विनंती करतो की लहान मुलांना मोबाईल देत जाऊ नका. 1.5-2 वर्षाचं बाळ आहे, 2 वर्षाचं बाळ आणि मोबाईल घेऊन बसते. मोबाईल दिले की ते रडायचं थांबते, हे आपल्याला माहिती असते. बऱ्याच महिला माता भगिनी आमच्या काय करतात, पूर्वी तर असं असायचं की म्हणजे आता मोबाईल आला त्याच्या अगोदर टी व्ही होती, तर त्यावेळेस काय करायचं, मुलाला टी व्ही लावून द्यायचं आणि त्याच्यासमोर टी व्हीच्या समोर ठेवायचं असं क्रॉस. ते मुलं असं बघत बसायचं टी व्ही आणि एक साईडला बघत एका साईडहून त्याचं जे डोक्याचा भाग आहे तो पूर्ण प्लेन झालेला असायचा. यातून मग त्याची मेंदूची चालना कमी होणे किंवा तिरकं बघणे, तिरळं बघणे ह्या गोष्टी असायच्या. तर त्या आता मोबाईलवरती आलेल्या आहेत. कुठंतरी थांबूया. पण आपण जे मसाज जो म्हणतो तर लहान मुलांच्या मसाजामध्ये आमच्या इथं जर बघितलात तर आमच्या केंद्रामध्ये अशा काही थेरपीज आहेत नाही, अशा काही पद्धतीज आहेत आणि ह्या आपल्याला पूर्वीच्या सुईनं असोत किंवा पूर्वीची पुस्तकं असतील तर त्यात तुम्ही नक्की वाचा. मी तुम्हाला विनंती करेन की जुनी पुस्तकं आहेत, जुनी मसाज थेरपीची पुस्तकं आहेत ज्यांची म्हणजे खूप जुनी आहेत, 200, 300, 400, 500 वर्षापूर्वीची सुद्धा आज 300, 400, 300 वर्षापूर्वीची तरी किमान तुम्हाला पुस्तकं मिळतील 200-300 वर्षापूर्वीची. तर त्यात ह्या सगळ्या थेरपीज लिहिलेल्या आहेत. तुम्ही नक्की रोज रात्री मोबाईल बघत झोपण्यापेक्षा ती पुस्तकं वाचत झोपा, तुम्हाला झोपही शांत लागेल, ते तुम्हाला नक्की नॉलेज वाढेल. तर ह्या मसाज थेरपीमध्ये लहान मुलांना आयुष्यात कधी शुगर होऊ नये, आयुष्यात कधी त्याची उंची कमी राहू नये, त्याला बीपीचा त्रास कधी होऊ नये, त्याचं हार्ट नीट चालावं, त्याचं सर्क्युलेशन कधी बिघडू नये, त्याला कोलेस्ट्रॉलचा त्रास होऊ नये, त्याची मेमरी छान चालावी, त्याला शेवटपर्यंत त्याची नजर छान राहावी. म्हणजे अगदी हे पूर्वी केलं जायचं. म्हणून तर पूर्वीच्या ह्यांना चष्मे नसायचेत ना. पूर्वी चष्मा कुठं होता. आता बघायला गेलं तर पूर्वी शाळेत बघितलं ना तर एक
म्हणजे शाळेत बघितलं तर 1 किंवा जास्तीत जास्त 2 मुलं चष्मा घातलेले असायचे एखादाच, आणि त्यालाही आपण लहानपणी चिडवायचं की बॅटरी चष्मा काय काय म्हणून ढापणा बिपणा असं काहीतरी चिडवत असायचं आम्ही. आता बघितलं तर 70-80% चष्मे घालून जातात. आता चांगल्यानं चिडवायची वेळ आली अशी परिस्थिती व्हायला लागली आहे. तर हे जे काय आहे चष्मा, तर हे आयुष्यात कधी चष्मा लागू नये, त्याची मेमरी छान चालावी, त्याचे पेशन्स टिकावेत, यासाठी मसाज थेरपी आहेत. मी बऱ्यापैकी ते दाखवू पण शकतो माझ्याकडं. तर असं आहे ना, तुम्हाला जर ह्या गोष्टीची माहिती घ्यायची असेल तर नक्की एकदा माझ्या फोन नंबरला फोन करा आणि व्हिजिट द्या. मी तुम्हाला या थेरपी स्वतः दाखवून द्यायला तयार आहे. फक्त ह्याचे कोणतेही चार्जेस नाहीत घेत आम्ही. बऱ्याच महिला येतात आमच्या इथं, आम्हाला ते शिकायचं आहे, सांगायचं आहे, फक्त वेळ द्यावा लागतो. त्या वेळेनुसार तुम्हाला आम्ही त्या थेरपीज शिकवतो, सांगतो. फक्त टेक्निकली जास्त कोणत्याही प्रकारे हे करू नका. लहान मुलांना जर तुम्हाला खरंच मजबूत बनवायचं आहे, छान बनवायचं आहे, विदाऊट मेडिसिन त्याचं लाईफ जगावं. बघा, मुलांना तुमच्या 90% आणि 95% मार्क नाही मिळवले तर चालतील, पण तो 90 आणि 95 वर्षे निरोगी कसा जगेल यासाठीचं जर अभियान एक प्रकारचं म्हणू आपण याला, तर अभियान राबवायचं काम आम्ही केलेलं आहे. तुम्हाला जर शिकायचं असेल तर नक्की त्यासाठी या तुम्ही. माता भगिनींना कळकळीची विनंती आहे की तुम्ही एकदा तरी येऊन ते बघावं. सगळ्यांना म्हणजे फॅमिलीलाच आक्कण मी विनंती करेन की तुम्ही मसाज घ्या आणि तुमच्या मुलाला कसा मसाज द्यायचा तेही शिकून तुम्ही जावा. कारण लहान मुलांना जर मसाज जर असेल तर नक्कीच त्याला कोणत्याही प्रकारचा हे येणार नाही. यात म्हणजे खरंच आहे की गुडघ्यापासून म्हणजे त्याला खेचायचं असतं. खेचायचं कसं, पायाचं खेचणं किती असतं, कमरेचं खेचणं किती असतं, मणक्याचं खेचणं किती असतं, किंवा त्याचे केस आहेत ते टिकण्यासाठी काय करायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच ह्यांना काय होतं की नंतर कानाचे प्रॉब्लेम येतात, ते येऊ नयेत यासाठी काय करायला पाहिजे, त्याची दृष्टी चांगली राहण्यासाठी कोणते पॉईंट दाबले पाहिजेत, कोणत्या पॉईंटवरती असतं, हे सगळे पॉईंट आपल्या पायावरती, हातावरती, कमरेवरती बऱ्याच ठिकाणी असतात. हे आम्ही तुम्हाला पॉईंट दाखवून देतो. त्या पॉईंटना फक्त तुम्ही किरकोळ मसाज करायचा आहे. आणि कशाने करायचा, कसा करायचा, किती प्रेशर लावायचं, बाळाची ताकद कशी ओळखायची हे, आणि ह्याचं प्रात्यक्षिकसुद्धा आम्ही तुम्हाला तिथं करून दाखवू. त्या पद्धतीनं लहान मुलांचे मसाज खरंच खूप गरजेचे आहेत आणि प्रत्येक लहान मुलाला हे मसाज व्हायलाच पाहिजेत. आमच्या इथं घेऊन आला तरी चालेल, आम्ही 1-2दा तुम्हाला दाखवून देऊ. नंतर त्याला आणायची सुद्धा गरज नाही. तुम्ही फक्त न चुकता योग्य प्रकारे करा. जर ज्यांना टेक्निकली माहिती खरंच घ्यायची आहे त्यांनीच या उगाच शिकायचं आहे, करायचं आहे म्हणून काय, किंवा व्यवसाय करायचा आहे म्हणून कोणी येऊ नका माझ्याकडे. त्या बाबतीत मी खरंच सांगेन, माझी खूप तळमळ आहे या बाबतीत की लहान मुलं जे आहेत तर ह्यांना तुम्ही जर खरंच टेक्निकली जर मसाज दिलात, माझ्या इथं टेक्निशियन आहेत तेही जातात, किंवा मीही बऱ्याच ठिकाणी जातो. आज मीही जातो स्वतः मसाज करण्यासाठी, बऱ्याच ठिकाणी जातो. तर हे जर काय तुम्हाला जर हवं असेल, बरोबर करायचं असेल, लहान मूल जर तुमचं आयुष्यात आपल्याला त्याची उंची वाढवायची आहे, आपण वेगवेगळे मेडिसिन किंवा काय खायला घालतो, ह्याच्यापेक्षा ना तुम्ही नॅचरल कसं करता येईल हा विचार करा. त्याला जर नैसर्गिक आयुष्य दिलात तर ते नैसर्गिक आयुष्य म्हणजे 100 वर्षाचं असणार आहे. आणि तुम्ही जर समजा कृत्रिम आयुष्याचा प्रयत्न केला तर ते 100% कमी असणार आहे. आणि मसाज थेरपीमुळे कशा पद्धतीने हे खरं नैसर्गिक आयुष्य वाढलं हा अनुभव प्रत्यक्ष आपण रुग्णाकडनं जाणून घेऊयात. मला पायाचा जवळपास 20 वर्षापासून भयंकर त्रास. मला गुडघ्याचा खूप त्रास आहे. मला बसता येत नाही, काही उठता येत नाही, चालताना खूप त्रास, लंगडत चालू लागते. डॉक्टर म्हणजे काही नाही, होऊन जाईल सगळं चांगलं. मला ऑपरेशन नाही करायचं आपल्याला. म्हणजे ठीक आहे, मग आता तुम्ही ऑपरेशन नाही म्हणल्यावर मी ऑपरेशन कशाला करायचं, मी पण करणार नाही. मग त्यांनी 1-2 महिन्यासाठी मेडिसिन दिली. आम्ही त्यांच्या मेडिसिन वगैरे घेतल्या आणि मग त्यांनी सांगितलं की आपण आपल्याला मसाज घ्यावा लागेल थोडा. तर आजच्या म्हणजे एक अर्ध्या तासापूर्वी मी लंगडत चालत होती आणि आता बोलायला लागले, तर त्यांनी मला असं धावायला सांगितलं. भरपूर लांबवर असं धावत गेले आणि मला विश्वास येत नाही की खरंच मला धावता यायला लागलं काय. आणि खूप म्हणजे ना 20 वर्षापासून ज्या गोष्टीपासून मी वंचित होती, मला खूप फिरायला आवडते, पण नाही पायामुळे फिरता आलं कधी. पण आता डॉक्टर साहेबांनी मला नवजीवन दिलं आणि मी खूप फिरणार आता. याच्यामध्ये मी गिरनार पण चढले बरं का. डॉक्टर साहेबांच्या ट्रीटमेंटसाठी मी गिरनार चढले, पण आता गिरनार काय नवं आणखीन भरपूर चढायचं आहे मला. नवजीवन दिलं आणि मी भरपूर त्याचा आनंद घेईल. आणि मला वाटते मी जसा हा आनंद घेतला तसं तुम्ही सर्वांनी घ्यावा. अहो प्रत्येकांच्या काही ना काही अडचणी आहेत. प्रत्येक ह्याच्यावर औषधी डॉक्टर तोडकरांजवळ आहे.
असं म्हणू नका की हे नाही प्रत्येकाच्या आजारांत 101% गॅरंटी की तुम्ही इथं रडत याल आणि हसत जाल, ही गॅरंटी मी तुम्हाला देते. तुम्ही एकदा भेट द्या. डॉक्टरांचा स्वभावाशी, डॉक्टरच्या सगळ्यांच्या स्टॉप लोकांशी, अर्धा तर डॉक्टरांना भेटल्यावर तुम्ही बऱ्या होता आणि राहिलेला मग आजार पण त्यांची ट्रीटमेंट करते. एक देवदूत आहे, देवदूताशी संपर्कात राहा, देवदूत पुनर्जन्म देणार आहे, त्याचा फायदा घ्या. बस एवढंच सांगते. सगळ्यांनी एकदा भेट द्या. मला गेल्या 1.5 वर्षापासून बॅक पेनचा खूप त्रास होत होता. त्याच्यानंतर मी एका हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली. त्यामध्ये त्यांनी मला MRI वगैरे काढायला लावला आणि पण त्याचा मला काही उपयोग नाही झाला. आणि मला स्वागत सरांची माहिती जी ती यूट्यूबवरनं मिळाली. असं त्यांच्या बोलण्यातून जाणवलं की आपण इथं आल्यानंतर नक्की बरं होऊ शकतो आहे. इथं आल्यानंतर माझी फक्त हार्डली 10 ते 15 मिनटाची थेरपी झाली, पण त्याच्यामध्ये मी पूर्ण मोकळा झालो. म्हणजे मला असं वाटतच नाही की आपल्याला असा काही त्रास होता म्हणून. अनबिलिव्हेबल. म्हणजे असं वाटलं की हा माणूस आपल्याला 100% बरा करू शकतो. म्हणजे त्यांचा जो बोलण्यातनं जो कॉन्फिडन्स आहे तो म्हणजे त्यांच्याकडे बघितलंच वाटतं की हाच योग्य माणूस आहे की जो आपल्याला 100% बरा करू शकतो डायरेक्ट. असंच जर बॅक पेनचा त्रास वगैरे कोणाला जर होत असेल तर त्यांनी एकदा तरी स्वागत सरांना भेटलंच पाहिजे, ॲटलिस्ट एकदा तरी. तर तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्रामध्ये आलेल्या रुग्णाचा अनुभव आपण ऐकला. खरं मसाज थेरपीने आयुष्य बदलून जातं हे खरं या सगळ्या रुग्णांच्या अनुभवातनं लक्षात येतंय. खरंच खूप धन्यवाद. तुम्ही इथे आलात, इतकी छान माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. यानंतर साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.